स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, जिल्हा न्यायालय पदभरतीचा आजचा पहिल्या शिफ्टचा पेपर झालेला आहे शिपाई या पदाचा. तर यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत. सर्व स्पष्टीकरणासोबत माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तर यामध्ये जेवढे पण प्रश्न विद्यार्थ्यांनी आपल्याकडे पाठवले त्या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासोबत उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण परीक्षेचं स्वरूप जाणून घेऊया. यामध्ये जर विचार केला तर आपल्याला 30 प्रश्न विचारले गेले होते. 30 गुणांसाठी हे 30 प्रश्न असणार आहेत. 30 मिनिटाचा टायमिंग तुम्हाला दिला जातो. हे परीक्षेचं आपलं स्वरूप होतं. आणि जर म्हटलं तर मराठीवरती तुम्हाला 5 प्रश्न विचारले गेले होते. यामध्ये वाक्यपृथक्करण म्हणा, वाक्यप्रचार, प्रयोग म्हणी, समानार्थी, विरुद्धार्थी आणि त्यासोबत शब्दसमूह बद्दल एक शब्द, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात. हा तुम्हाला शिपाई या पदाचा पॅटर्न असणार आहे आणि यानुसारच तुम्हाला पुढील कोणत्याही शिफ्टला प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. आता मराठीचे देखील आपल्याकडे प्रश्न आलेत, काही इंग्लिशचे देखील प्रश्न आलेत. इंग्लिशचा पॅटर्न जर म्हटलं तर आर्टिकल म्हणा, टेन्स म्हणा, त्यासोबत करेक्ट सेंटेन्स म्हणा, स्पेलिंग म्हणा, त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. फिल इन द ब्लँक आणि चेंज द डिग्री यावरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. हे इंग्लिशचे आपल्याला टॉपिक म्हणता येईल. आणि यावरती जर म्हटलं तर मराठी आणि इंग्लिश वरती 5-5 प्रश्न तुम्हाला विचारले जातात या दोन्ही विषयांवरती. आणि बाकी जर म्हटलं तर सामान्य ज्ञान ऑलराऊंडर तुम्हाला विचारलं जातं. यामध्ये चालू घडामोडी म्हणा, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र यावरती तुम्हाला आधारित प्रश्न असतात. विज्ञान म्हणा, तर या आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर सर्वप्रथम आपण काय करूया, आता सर्वप्रथम सामान्य ज्ञानचे जे पण प्रश्न विचारले गेले होते ते बघूया आणि त्यानंतर मराठी व इंग्रजीचा आपण विचार करूया. ठीक आहे. तर पहिला प्रश्न काय विचारला गेला होता बघा, डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी लागणारे जीवनसत्व कोणते, अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला गेला होता. तर जीवनसत्व अ आपल्याला सांगता येईल. यासाठी आपल्याला विज्ञानावरती एक पीडीएफ दिलं होतं. जर बघितलं नसेल तर तुम्ही बघा, हे विज्ञानावरती पीडीएफ दिलेलं आहे. इथेच बघा, एक नंबरलाच तुम्हाला जीवनसत्व अ याविषयी इथं माहिती दिली, कशाच्या अभावामुळे होतो, कोणकोणत्या त्वचेसाठी आपल्याला हे लागतं, त्यासोबत प्रमुख स्रोत कोणते आणि बाकीचे जीवनसत्वांविषयी संपूर्ण माहिती इथं दिसत असेल. आणि एवढंच नव्हे तर विज्ञानावरती माहिती एकूण जर म्हटलं तर आपल्याला 26 ते 27 पेजेस वरती अशा प्रकारची माहिती दिली. काही प्रश्न दिलेत, काही आपल्याला महत्वाची माहिती दिली. यामध्ये जर म्हटलं तर यावरती तुम्हाला प्रश्न आलेले आहेत आणि बाकीची भरपूर माहिती आपण पीडीएफ मध्ये दिलेलीच आहे. अशाच प्रकारची प्रत्येक जर म्हटलं तर प्रत्येक विषयावरती सेपरेट आपण माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. तर बघा, या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. ठीक आहे. 26 पेजेसचं हे विज्ञानाचं पीडीएफ आहे. खूपच महत्वाचे जेवढे पण पॉईंट्स आहेत ते मी यामध्ये ऍड केलेले आहेत. हे तुम्हाला समजून आलं. चला आता पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न काय विचारला गेला होता, तर 2 नंबरचा प्रश्न आता आपण बघत आहोत. खालीलपैकी फुलपाखराची प्रजाती कोणती. आता नक्की पर्याय काय होते ते आपल्याकडे आलेलं नाहीये, परंतु या टाईपचा एक प्रश्न आला होता की फुलपाखराची प्रजाती कोणती, यावरती प्रश्न आलेला आहे. आता विज्ञानावरतीच हा प्रश्न आपण समजून चालू शकता. तर यामध्ये जर विचार केला तर आपल्याला फुलपाखराचे जे वैज्ञानिक नाव आहे त्याविषयी माहिती दिली आणि जर म्हटलं तर बाकीची इतर माहिती दिली, कारण पर्याय तर आपल्याकडे नाहीये, परंतु इतर माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसे की जगामध्ये फुलपाखरांच्या एकूण जर विचार केला तर आपल्याला 17,500 एवढ्या प्रजाती आढळतात आणि त्यातील जर म्हटलं तर युएस मध्ये आपल्याला 750 एवढ्या प्रजाती सर्वात जास्त आढळतात, अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल. आणि बाकीची काय माहिती इथं तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. पुढे चला, पुढे जर विचार केला तर 3 नंबरचा प्रश्न आपल्याला काय विचारला होता बघा, आपल्याला एक फुल फॉर्म विचारला होता. MLA चा आपल्याला फुल फॉर्म काय आहे, अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेला होता. तर यामध्ये आपल्याला फुल फॉर्म इथं दिलेला आहे. LMA चा फुल फॉर्म काय होतं त्याच्याविषयी माहिती दिली. 4 नंबरला जर म्हटलं तर आपल्याला सत्ताधारी पक्षात इतर पक्ष आले तर त्यास काय म्हणतात. ठीक आहे. सत्ताधारी पक्षात इतर पक्ष आले तर त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात युती. ठीक आहे. युती आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार. बघा, पुढील आपल्याला 5 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या साथीदारांनी कोणत्या वर्षी पार्लिमेंटमध्ये बॉम्ब टाकला होता. तर अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे माझ्या अंदाजानुसार 1929 आणि पूर्ण दिनांक विचारलीचा 8 एप्रिल 1929 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असायला पाहिजे. पुढे बघा, आपल्याला काय म्हटलेलं आहे, बौद्ध धर्मास काय म्हणतात, अशा प्रकारचा एक महत्वाचा आयएमपी प्रश्न विचारला गेलाय. आणि बौद्ध धर्मावरती आतापर्यंत 4 ते 5 प्रश्न विचारले गेलेत जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी. जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी असे काय महत्वाचे टॉपिक आहे त्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. जर तुमचा पेपर 12 किंवा 14 तारखेला असेल तर त्यासाठी मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपल्याला काही टॉपिक सांगणार आहे, ज्याचा अभ्यास तुम्ही 1 ते 1.5 दिवसामध्ये करू शकता आणि व्यवस्थित इथं स्कोर मिळवू शकता. तर त्यासाठी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बिल येते तिलाही क्लिक करा. तर बघा, यामध्ये जर विचार केला तर बौद्ध धर्मास काय म्हणतात. आता जर म्हटलं तर आपल्याला बौद्ध धर्मास बौद्ध धम्म असं देखील म्हणतात, बुद्ध धर्म असं देखील म्हणतात, बुद्ध
धम्म असे देखील म्हणतात. ठीक आहे, अशा प्रकारची 2-3 नावं आहे बौद्ध धर्मात, हे आपल्याला अशा प्रकारची सांगता आली पाहिजे. आणि त्यासोबत जर म्हटलं तर बाकीची माहिती इथं दिलेली आहे बौद्ध धर्माविषयी, जी की तुम्ही इथं वाचू शकता. आणि हे सर्व जे पीडीएफ आहे आपला YBD अकॅडमी किंवा आपला जो प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे ज्याच्याविषयी माहिती मी तुम्हाला देणार आहे, तिथे हे सर्व काय प्रश्न उत्तर तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे, पुढे बघा 7 नंबरचा प्रश्न काय विचारला होता, सुनील कुमार 2023 चा, ठीक आहे, सुनील कुमार 2023 ला कोणत्या क्षेत्रातील आपल्याला पुरस्कार मिळाला आहे, अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेला. इथं ला असायला पाहिजे. ठीक आहे, सुनील कुमार 2023 याला आपल्याला कोणत्या क्षेत्रातील पुरस्कार मिळालेला आहे ते सांगायचे. तर सुनील कुमार हे नाव आपल्याला सांगता येईल कुस्ती क्षेत्राशी संबंधित आहे, तर आपल्याला सांगता येईल कुस्ती क्षेत्रातील त्याला पुरस्कार मिळालेला आहे, कारण हा कुस्ती क्षेत्रातील खेळाडू आहे. पुढील आपल्याला 8 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात कधी झाली, आणि काल यावरतीच प्रश्न विचारला गेला होता. द्रोणाचार्य पुरस्कारामध्ये रोख रक्कम किती दिली जाते, तर काल चुकून 40,000 सांगण्यात आलं होतं, तर याचं उत्तर आहे 15 लाख एवढी रोख रक्कम दिली जाते. अशा प्रकारचा आपण इथं हा जो प्रश्न इथं करेक्शन करून घ्या. कालच्या व्हिडिओमध्ये मी 40 लाख चुकून सांगितलं होतं, तर यामध्ये 15 लाख रोख रक्कम दिली जाते. आणि काल देखील मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवात कधी झाली यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 1985 मध्ये सुरुवात झालेली आहे, आणि हा भारतातील आपल्याला क्रीडा पुरस्कार आहे अशा प्रकारचे सांगता येईल. जे पण प्रशिक्षक असतात त्यांनी 3 वर्षामध्ये अतिशय चांगली कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो त्यांना, अशा प्रकारचा आपल्याला सांगता येईल. तर अशा प्रकारचे या व्यतिरिक्त तुम्हाला या टाईपचे प्रश्न विचारले गेले होते. आता पुढील प्रश्न बघण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देत आहे मित्रांनो, जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी आपण काही नोट्स काढलेल्या आहेत. या नोट्स मध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगून घेतो. मागील जर म्हटलं तर 20 ते 23 प्रश्नपत्रिका पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिल्या जाणार आहे. त्यासोबत जर म्हटलं तर या मागील 2018च्या प्रश्नपत्रिका असणार आहे. 2024 साठी 30 ते 40 प्रश्नपत्रिका आपण तयार केल्यात. 2024 साठी संभाव्य प्रश्नपत्रिका या देखील तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये दिल्या जाणार आहे. या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय भेटणार आहे, 100 ते 150, ठीक आहे, 1-2 नव्हे तर 100 ते 150 टीसीएस पॅटर्न नुसार, ठीक आहे, टीसीएस पॅटर्न नुसार झालेल्या 2023 व 24च्या प्रश्नपत्रिका यामध्ये पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिले जाणार आहे. अजून यामध्ये तुम्हाला काय दिले जाणार आहे, सर्व विषयांचं जसं मी तुम्हाला विज्ञानाचं नोट्स दाखवलं, ठीक आहे, तर या नोट्स तुम्हाला किंवा स्टडी मटेरियल तुम्हाला दिलं जाणार आहे. ठीक आहे, हे जे स्टडी मटेरियल आहे ते तुम्हाला दिलं जाणार आहे. तर या सर्वांची प्राइस आपण खूपच कमी ठेवलेली आहे. आधी याची प्राइस होती 119 याची प्राइस ठेवली होती, परंतु आता यापेक्षाही आपण याची प्राइस कमी केलेली आहे, जेणेकरून आता कमी दिवसात तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करणं गरजेचं असणार आहे. या हेतूने आपण याची फक्त 79 रुपये प्राइस ठेवलेली आहे. जर तुम्हाला हे सर्व स्टडी मटेरियल पीडीएफ फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं, एक नंबर देतोय 91 39 64 31 99, ठीक आहे, 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचे, आणि पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती फक्त स्क्रीनशॉट पाठवायचा. ठीक आहे, पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे. या नंबरवरती पेमेंट करायचं, व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा. पेमेंट किती असणार आहे, 79 रुपये. आणि त्यानंतर पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व स्टडी मटेरियल पीडीएफ फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून दिले जाईल, ज्यामध्ये तुम्हाला सांगितले हे प्रश्न उत्तर म्हणा, नाही तर बाकी जर म्हटलं तर विज्ञानाचं आणि बाकी टॉपिक नुसार जे पण पीडीएफ आहेत अशा प्रकारचे आपण तयार केलेले, हे सर्व काही तुम्हाला इथे उपलब्ध करून दिले जाणार आहे. भरपूर स्टडी मटेरियल आहे, सर्व काही तुम्हाला तिथं दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेलं आहे, तर हे देखील तुम्ही घेऊ शकता अभ्यास करण्यासाठी. कमी वेळ राहिलाय जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त इथं अभ्यास करू शकता. तर या आपल्याकडे अशा प्रकारचे सामान्य ज्ञान या विषयावरती प्रश्न आले होते. आता पुढे जर विचार केला तर बघा मित्रांनो, पुढे आपण मराठीचा विचार करूया. मराठीचेही प्रश्न आपल्याकडे काही आलेले आहेत. तुम्हाला मराठी व इंग्रजीचं स्वरूप मी तुम्हाला सांगून टाकलं, परंतु मराठीवरती कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते ते देखील आपल्याकडे आलेले आहेत. ठीक आहे, आपल्याला इथं शब्दसमूहाबद्दल एक शब्द तुम्हाला बोललो होतं ना, इथं शब्दसमूहाबद्दल एक शब्द यावरती प्रश्न विचारला गेलाय. तर प्रश्न कोणता होता ते बघा, मोजकेच बोलणारा. ठीक आहे, मोजकेच बोलणारा कोण असतो, मितभाषी, हे आपल्याला ओळखायचं होतं, योग्य शब्द आपल्याला ओळखायचा होता. बघा पुढे जर विचार केला तर पुढे आपल्याला एक समानार्थी शब्द विचारला गेला होता. तर समानार्थी शब्द काय होता ते देखील आपण जाणून घेऊया. रयत हा शब्द होता, याचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा होता. तर आपल्याला सांगतील प्रजा किंवा जनता. ठीक आहे, अशा प्रकारचा आपल्याला हा एक प्रश्न आला होता. प्रयोगावरती एक प्रश्न आला होता. हे अशा प्रकारचं एक वाक्य दिलं होतं, वरती खाली झाले असेल वाक्य, काय प्रॉब्लेम नाही, परंतु या टाईपचं एक वाक्य होतं आणि आपल्याला प्रयोग ओळखायचा होता. तर पुराण कर्मणीचं हे वाक्य होतं, अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर अजून एक वाक्य दिलं होतं आणि यामध्ये आपल्याला विधेय ओळखायचं होतं, उद्देश ओळखायचं होतं. ठीक आहे, तर विधेयमध्ये उद्देश काय होतं, मी. ठीक आहे, तर मी हे काय करताय अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल. पुढे जर विचार केला तर इथं बघा, रांजण भरलेला आहे, या टाईपचं एक वाक्य होतं आणि याचा आपल्याला
म्हणजे जे आपण बोलतो ना की नकारार्थी वाक्य किंवा दुसऱ्या अर्थाचे वाक्य कोणते या टाईपचा एक प्रश्न होता. विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे इथे मी नोट केलेला आहे आणि जर म्हटलं तर आपल्याला सांगता येईल इथं मग रांजण रिकामा नाही या टाईपचं हे अर्थाचं वाक्य होत आहे. ठीक आहे. या टाईप मध्ये आपल्याला प्रश्न विचारले गेले होते. हे मराठीचे प्रश्न झाले. बाकी सामान्य ज्ञान, इंग्रजीचे कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न आले होते ते मी तुम्हाला सांगून घेतले. ठीक आहे. या टाईपचे तुम्हाला संपूर्ण प्रश्न उत्तर बघण्यासाठी भेटलेले होते. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर हा पहिल्या शिफ्टचा पेपर होता आणि यामध्ये कोणकोणते प्रश्न आले होते सर्व काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी जर म्हटलं तर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बाकी सर्व आपण जेवढे पण आहे तेवढ्या पण टॉपिक वरती व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसे जसे पेपर होतील तसे तसे आपण सेपरेट व्हिडिओ आपण घेणारच आहोत. ठीक आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.